नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 21 मे आणि 21 मेचे आपण पाहणार आहोत 12 प्रश्न. सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्त्वाच्या प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्र, हो व्हिडिओ पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल. आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, जेणेकरून कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, त्यासाठी आपल्याला करंट अफेअर महत्त्वाचा आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आजचे प्रश्न. ठीक आहे, कालचा प्रश्न आपण पाहूया मित्रो. मे 2026 मध्ये आरबीआयच्या नव्या नव्या डेप्टी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर होतं रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजचा पहिला प्रश्न मित्र हो. 32वी मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 25-26 ची मानाची गदा कोणी पटकावली? तर उत्तर आहे सरनोबत यांनी, मुंताझीर सरनोबत यांनी पटकावलेली आहे. मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 32वी होती, लक्षात असू दे. मुंताझीर सरनोबत यांनी पटकावलेली आहे. डिटेल पाहूया. 32वी मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा. धाराशिवच्या मुंताझीर सरनोबतने इम्रान मुजावरला चितपट करत 32व्या मुंबई महापौर कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकावली. ही स्पर्धा बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. मुंताझीर सरनोबतच्या या विजयामुळे महाराष्ट्र कुस्ती परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला. पुढे दुसरा प्रश्न. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये शाखा सुरू करणारी पहिली तैवानी बँक कोणती? पॉईंट खूप महत्वाचा आहे. पहिली तैवानी बँक कोणती? तर उत्तर आहे सीटीबीसी बँक आहे, लक्षात ठेवा. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये शाखा सुरू करणारी पहिली तैवानी बँक सीटीबीसी बँक आहे, आपल्याला माहित असावं. ठीक आहे, गिफ्ट सिटीमध्ये तैवानच्या सीटीबीटी बँकेची शाखा. तैवानमधील प्रमुख बँक सीटीबीसी बँक गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे आपली नवीन शाखा सुरू केली आहे. ठीक आहे, गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश करणारी पहिली तैवानी बँक ठरली. या पावलामुळे भारत आणि तैवान यांच्यातील आर्थिक वित्तीय संबंध अधिक मजबूत होणार आहेत. गिफ्ट सिटी म्हणजे काय, आपण डिटेल पाहूया. गिफ्ट सिटी म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी असं त्याला म्हटलं जातं. हे भारताचे विशेष आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे. येथे खालील जागतिक संस्था कार्यरत आहेत. परदेशी बँका असतील, गुंतवणूक कंपन्या असतील, विमा कंपन्या असतील, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था असतील. भारत सरकारचे उद्दिष्ट गिफ्ट सिटीला जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बनवण्याचे आहे, जे सिंगापूर आणि दुबई सारख्या वित्तीय केंद्राशी स्पर्धा करू शकेल. भारतातील आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढवण्यास मदत, परदेशी बँकांना भारतात व्यवसायासाठी प्रोत्साहन, जागतिक आर्थिक व्यवहारासाठी आधुनिक सुविधा, रोजगार व आर्थिक विकासाला चालना देणे. ओके, पुढे तिसरा प्रश्न पाहतोय आपण. महाराष्ट्र ॲग्री हॅकथॉन 2027 चा प्रथम पुरस्कार कोणा कोणाच्या नावाने दिला जाणार आहे? मित्रांनो, हे सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे. कोणाच्या नावाने दिला जाणार आहे? ठीक आहे, तर ऑब्विसली आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, तर उत्तर आहे अजित पवार साहेब यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुढे चौथा प्रश्न. पुट्टुपर्ती येथे उभारण्यात येणाऱ्या कोवर इंटिग्रेशन फ्लाइट टेस्टिंग सेंटरमध्ये कोणत्या भारतीय स्टेल्थ फायटर जेटची चाचणी घेतली जाणार आहे? बघा, हा सुद्धा पॉईंट किती महत्वाचा आहे. तर उत्तर आहे AMCA ची चाचणी घेतली जाणार आहे. काही आहे, आपण डिटेल पाहूया. AMCA साठी अत्याधुनिक चाचणी केंद्राची पायाभरणी. आंध्र प्रदेशातील पट्टुपर्ती येथे कोवर इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग सेंटरची पायाभरणी संरक्षण राजनाथ सिंग यांच्या हस्ते घेण्यात आली. या केंद्रामध्ये भारताच्या 5व्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट AMCA म्हणजे ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्टची चाचणी घेतली जाणार आहे. AMCA म्हणजे प्रगत मध्यम लढाऊ विमान असून भारताचे भविष्यातील अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान मानले जाते. स्टेल्थ फायटर जेट म्हणजे युद्ध विमान जे शत्रूच्या रडारला सहजपणे शोधता येत नाही. त्यामुळे युद्धामुळे अचानक हल्ला करण्यासाठी अशी विमाने अत्यंत प्रभावी ठरतात. 5व्या पिढीच्या लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये. रडारपासून लपण्याची क्षमता, अत्यंत वेगवान गती. ओके, माहित असावं आपल्याला. ठीक आहे,
आणि AI आधारित आधुनिक सेन्सर, लांब पल्ल्याची अचूक पल्ला क्षमता, आधुनिक नेटवर्क व इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली. जगातील फार कमी देशांकडे हे प्रगत तंत्र उपलब्ध आहे आणि भारत आता त्या शक्तिशाली देशांच्या यादीत सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. AMCA खर्च 15,000 कोटीचा, फ्लाइट टेस्टिंग सेंटर 2,000 कोटी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की पट्टुपर्ती हे जगातील त्या विशेष ठिकाणापैकी एक ठरेल जिथे 5व्या पिढीची स्टेल्थ लढाऊ विमाने उड्डाण करतील. लक्षात असू दे, आपल्याला माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा आपल्यासाठी प्रश्न. चलो पुढे जाऊया. 5वा प्रश्न पाहतोय आपण मित्र हो. लक्षात ठेवा, भारतीय नौदलाने भोपाळमध्ये कोणत्या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन केले? तर उत्तर काय आहे मित्रांनो? नेव्हल सेलिंग नोड. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, नेव्हल सेलिंग नोड याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ओके. पुढे 6वा प्रश्न. भारतातील पहिले सॅटेलाइट टॅग लावलेले गंगा सॉफ्ट शेल कासव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेले आहे? ठीक आहे, हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ते सोडण्यात आलेलं आहे. इन डिटेल पाहूया आपण काय आहे. भारतातील पहिले सॅटेलाइट टॅग लावलेले गंगा सॉफ्ट शेल कासव. भारतातील पहिले सॅटेलाइट टॅग लावलेले गंगा सॉफ्ट शेल कासव आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क व व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. 15 मे कासव जो असतो संकटग्रस्त प्रजाती दिन 15 मे 2026 रोजी आपण तो दिन साजरा करतो. ठीक आहे. इंटिग्रेटेड स्पेसिस डे निमित्त पुन्हा ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यात सोडण्यात आले. सॅटेलाइट टॅगमुळे कासवाच्या हालचाली, अधिवास, संरक्षण संबंधी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. पुढे 7वा प्रश्न. अलीकडे कोणत्या राज्याशी संबंधित असलेली आदी जमातीने कृषीवर आधारित एतोर गिडी उत्सव साजरा केला आहे? मित्रांनो माहित पाहिजे तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्याने तो साजरा केलेला आहे. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर, मुख्यमंत्री पेमा खांडू, राज्यपाल KT पटनाईक. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. 8वा प्रश्न पाहतोय. भारतीय जहाजांना युद्धांच्या जोखमीपासून विमा संरक्षण देण्यासाठी भारताने कोणत्या उपक्रम सुरू केला आहे? भारताने कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर उत्तर पाहायला गेलं, भारत सागरी विमा पूल सुरू केला आहे. ऑप्शन नंबर किती? 3 आहे. भारत सागरी विमा पूल. भारत सरकारने भारतीय जहाजे आणि मालवाहू जहाजांना युद्धजन्य धोक्यांपासून विमा संरक्षण देण्यासाठी भारतीय सागरी विमा पूल हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जगातील संघर्ष, भूराजकीय तणाव, विशेषतः पश्चिम आशियातील संकटांच्या काळात भारतीय सागरी व्यापाराला अखंड विमा संरक्षण उपलब्ध करून देणे आहे. ऍक्च्युली हा असणारच आहे, कारण की सध्याच्या काळात जो आहे आपली मालवाहू विमा जहाज वगैरे असेल तो सागरी तळावरती धोक्यात असू शकते. त्या अनुषंगाने हा भारतीय सागरी विमा पूल सुरू केला आहे. यामुळे परदेशी विमा कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होऊन भारताच्या सागरी व्यापाराला अधिक सुरक्षितता मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण परदेशावर डिपेंड होतो, आता आपण स्वतः भारतीयांनी सुरू केलेलं आहे. 9वा प्रश्न. द बेंच, द बार अँड द बायझर, द लॉफुल अँड द ऑफुल. ठीक आहे. लक्षात ठेवा, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या पुस्तकाचा लेखक जर पाहायला गेलं तर तुषार मेहता आहेत. लक्षात ठेवा, उत्तर काय? तुषार मेहता. नेक्स्ट आपण पाहूया डिटेल. बेगम कदुसिया रसूल यांचे पुस्तक आहे संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिलेचे उल्लेखनीय जीवन. अभिजित जोग आहेत भारत म्हणजे इंडिया. सलमान रश्दी द 11th आवर. रंजन महाजन काश्मीर धोक्याच्या छायेत. राकेश मीरा जेव्हा हे सर्व सुरू झाले. वासुदेव देवनानी सनातन संस्कृतीची अढळ दृष्टी. उर्जित पटेल निर्बंधाचा मोठा डाव. सिकंदर कुमार लक्षात ठेवा मोदी युगातील भारताचे आर्थिक सक्षमीकरण. उदय माहूरकर राष्ट्रप्रथम ही माझी संकल्पना. मदन मोहन मालवीया महामाना वाङ्मय. प्रताप सिंग राष्ट्रसेवेत एक नोकरशाचे चिंतन. संजय राऊत अनलकीली पॅराडाईज. DY चंद्रचूड संविधान का महत्वाचे आहे. तुषार मेहता ज्ञानपीठ वकील संघटना आणि विचित्र व कायदेशीर आणि भयानक हे त्यांचं पुस्तक आहे. इतर पुस्तक पाहिले आपण लक्षात ठेवा, हे आपल्याला माहित असावं. पुढे 11वा प्रश्न. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमधील सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी वंदे मातरम राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे? ठीक आहे. असं कोणतं राज्य आहे
जिथे कंपल्सरी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर याचं उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये ते केलेलं आहे. कोणाचे लेखक कोणते? बंकिमचंद्र चटर्जी. कादंबरी आनंदमठ. प्रकाशित वर्ष 1882. भाषा संस्कृत मिश्रित बंगाली. अर्थ मातृभूमीला वंदन. राष्ट्रीय गीताचा दर्जा 24 जानेवारी 1950 ला भेटला. प्रथम गायन केले काँग्रेस अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये. ठीक आहे. पश्चिम बंगाल राजधानी कलकत्ता. मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी. राज्यपाल आर्यन रवी. 12वा प्रश्न. 21 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, राष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन आपण साजरा करतो. ठीक आहे. 1 मे महाराष्ट्र आणि गुजरात दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 2 मे जागतिक टुना मासा दिन. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन. कोळसा खांब कामगार दिन. 4 मे आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन. 5 मे जागतिक पोर्तुगीज भाषा दिन. जागतिक स्वच्छता दिन. 6 मे आंतरराष्ट्रीय नो डाएट दिन. 7 मे जागतिक ऍथलेटिक्स दिन. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन. जागतिक थेलोसेमिया दिन. 9 मे महाराणा प्रताप जयंती. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 10 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. जागतिक ल्युपस दिन. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. 13 मे राष्ट्रीय हमसफर दिन. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिन आणि आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन. 17 मे जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन. जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. 19 मे जागतिक यकृतदाह दिन. 20 मे जागतिक मधमाशी दिन. जागतिक मेट्रोलॉजी दिन. 21 मे राष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन आणि आंतरराष्ट्रीय चहा दिन. 22 मे आंतरराष्ट्रीय जैविकता दिन. 23 मे जागतिक कासव दिन. 24 मे राष्ट्रकुल दिन. 25 मे जागतिक थायरॉइड दिन आफ्रिका दिन. 26 मे जागतिक ड्रुकोला दिन. 27 मे पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी दिन. 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. 29 मे आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन वर एव्हरेस्ट दिन. 30 मे हिंदी पत्रकार दिन. गोवा राज्य स्थापना दिन. 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिन. आणि चा प्रश्न. छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे कोणत्या ग्रंथाच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण करण्यात आले? आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. भगवद्गीता, शिवचारित्र, बुद्धभूषण ग्रंथ, ज्ञानेश्वरी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.